नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, 8वी संस्कृत संयुक्तमधील 8.1 पाठ संबंधवाचकः आज आपण शिकणार आहोत. संबंधवाचकः म्हणजे संबंध दर्शवणारे शब्द. या पाठात नामे आणि सर्वनामे यांची षष्ठी विभक्तीची रूपे सांगितलेली आहेत. यामध्ये नातेसंबंध दाखवण्यासाठी षष्ठीची रूपे कशी वापरतात ते दाखवले आहे. बघा, आता आपल्याला दोन चौकोन दिसत आहेत. पहिल्या भागामध्ये आपल्याला दशरथ, रावण, धृतराष्ट्र, राम, भीम ही नावे दिसत आहेत. आणि शेजारचा बाण तो त्याच्याकडे दाखवला आहे त्याच्यावर लिहिलं आहे पिता. म्हणजे ती सगळ्यांची नावं आहेत ती वडिलांची नावं आहेत. आणि मग त्यांची मुलं कोण आहेत? तर इकडे दुसऱ्या ब्लॉकमध्ये आपल्याला राम, मेघनाद, दुर्योधन, लव, घटोत्कोच ही नावं दिसत आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर शेजारी आपल्याला प्रश्न दिला आणि त्याची उत्तरं पण दिली आहेत. कस्य पुत्रः रामः. आता इथे काय त्याचा मराठीत अर्थ झाला? कोणाचा मुलगा राम आहे. इथं चा हा मराठीतील प्रत्ययाला तो षष्ठी विभक्ती प्रत्यय आहे. आणि मग संस्कृतमध्ये आपण तिथे स्य, जर पुल्लिंगी रूप असेल तर स्य आणि स्त्रीलिंगी रूप असेल तर स्या हे तिथे प्रत्यय वापरतो. कस्य पुत्रः रामः ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं आहे. मराठीमध्ये जर आपण सांगितलं तर आपण सांगणार आहे दशरथाचा मुलगा राम. दशरथाचा षष्ठी विभक्ती कळते आपल्याला. म्हणून दशरथ या नामाचं षष्ठी रूप काय येईल? तर दशरथस्य. आणि म्हणून उत्तर जर आपण असं लिहिलं तर दशरथस्य पुत्रः रामः तरच ते बरोबर आहे. म्हणजे दशरथाचा मुलगा राम. पुढे विचारलं आहे कस्य पिता दशरथ. मग कोणाचे वडील दशरथ आहेत? परत मराठीमध्ये आपल्याला उत्तर काय मिळतं? रामाचे वडील दशरथ आहेत. रामाचे. आणि म्हणून राम या नावाचं षष्ठी विभक्तीचं रूप आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि म्हणून उत्तर आपलं झालं रामस्य पिता दशरथः. याच पद्धतीने आपल्याला त्यांनी इथे 1 ते 8 रिकाम्या जागा भरा दिलेल्या आहेत. इथे आपण षष्ठी विभक्तीची रूपे वापरायची आहेत. आणि या दिलेल्या तक्त्याचा वापर आपल्याला तिथे करायचा आहे. स्य पुत्र मेघनादः. रावणाचा मुलगा मेघनाद. मेघनादस्य पिता रावणः. मेघनादाचे वडील रावण. मग तसं इथे तुम्हाला रिकामी जागा विचारली आहे. डॅश डॅश पुत्रः दुर्योधन. महाभारतामध्ये आपल्याला माहिती आहे की दुर्योधन कोणाचा मुलगा आहे? तर धृतराष्ट्राचा. इथे समोरासमोर त्यांनी मुलं आणि त्यांच्या वडिलांची नावं दिलेली आहेत. धृतराष्ट्र लिहून चालेल का? नाही. तर त्याचं षष्ठी विभक्ती रूप आपल्याला लावावं लागेल. म्हणून धृतराष्ट्रस्य पुत्र दुर्योधनः. इकडे 6वं वाक्य आहे दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. आता तिसरं जे आहे त्याच्यात दोन रिकाम्या जागा आहेत. लवः फक्त नाव दिले म्हणजे ते मुलाचं नाव आहे. म्हणजे आपल्याला लव कोणाचा मुलगा आहे ह्याचं उत्तर इथं लिहायचं आहे. मग रामस्य पुत्रः लवः. आणि मग इथे पिता रामः दिलंय. म्हणजे कोणाचा मुलगा लव होता? तर रामाचा. म्हणजे राम कोणाचे वडील झाले? तर लवाचे. मग इथे येणार आहे लवाचा विभक्ती षष्ठी रूप. मग लवाचं षष्ठी विभक्ती रूप काय येतं? लवस्य. लवस्य पिता रामः. भीमस्य पुत्रः घटोत्कोचः. इथे घटोत्कोच आहे तसंच लिहायचं. आणि 8व्या वाक्यात मात्र घटोत्कोचस्य पिता भीमः. घटोत्कोच तसंच लिहायचं, त्याच्यापुढे स्य लिहायचं. आणि मग आपल्याला घटोत्कचस्य पिता भीमः
असं तिथे आपल्याला उत्तर लिहिता येईल. आता इथे ह्याची आता आपण प्रश्न उत्तर स्वरूपात या पहिल्या तक्त्याची जर माहिती बघितली तर आपल्याला काय येईल ते आपण वाचूया परत पहिल्यापासनं. कस्य पुत्रः रामः, कोणाचा मुलगा राम आहे? उत्तर दशरथस्य पुत्रः रामः, दशरथाचा मुलगा राम आहे. कस्य पिता दशरथः, कोणाचे वडील दशरथ आहेत? रामस्य पिता दशरथः, रामाचे वडील दशरथ आहेत. कस्य पुत्रः मेघनादः, कोणाचा मुलगा मेघनाद आहे? रावणस्य पुत्रः मेघनादः, रावणाचा मुलगा मेघनाद आहे. आता तुम्हाला मराठीत अर्थ मी सांगणार नाही आहे, फक्त वाचते. तुमच्या लक्षात आलं आहे की उत्तर लिहिताना आपण षष्ठी विभक्तीचं रूप कसं वापरायचं आहे. कस्य पुत्रः दुर्योधनः, धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः. कस्य पुत्रः लवः, श्रीरामस्य पुत्रः लवः. कस्य पुत्र घटोत्कोचः, भीमस्य पुत्र घटोत्कोचः. कस्य पिता रावणः, मेघनादस्य पिता रावणः. कस्य पिता धृतराष्ट्रः, दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः. कस्य पिता रामः, लवस्य, रामाला तर 2 मुलं आहेत त्याच्यामुळे लव किंवा कुश लिहायचं असेल तर तुम्ही तिथे कुशस्य पिता रामः असं लिहू शकता. इथे एकच नाव दिलं आहे म्हणून आपण तिथे आत्ता एक वापरलं तरी चालणार आहे. कस्य पिता भीमः, घटोत्कोचस्य पिता भीमः, घटोत्कोचस्य पिता भीमः. म्हणजे प्रश्न उत्तर स्वरूपात तुम्हाला पहिला तक्ता कळालेला आहे. इथे नातेसंबंधामध्ये षष्ठी विभक्तीचं रूप कसं वापरायचं हे आपण शिकलो. आता 8.1 मधला दुसरा भाग, ह्याच्यामध्ये पण एक तक्ता दिला आहे. त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला रामायणम, महाभारतम, रघुवंशम, गीतगोविंदम ही ग्रंथांची नावं दिलेली आहेत आणि शेजारी कवी, त्याचं रचना कोणी केली आहे, कोणी लिहिलं आहे, ह्यांची नावं लिहिली आहेत. महाकाव्य आहेत ही सगळी आणि त्यांचे कवी आहेत वाल्मिकीही, रामायणाचे वाल्मिकी कवी आहेत, महाभारताचे व्यास हे कवी आहेत, रघुवंशमचे कालिदास कवी आहेत आणि गीतगोविंदमचे जयदेव कवी आहेत. आणि म्हणून त्यांची संस्कृतमध्ये नावं लिहिली आहेत. वाल्मिकीही, व्यासः, कालिदासः, जयदेवः. आता हेच आपण प्रश्न उत्तरात म्हणजे रामायणाचे कवी कोण, महाभारताचे कवी कोण असं जर विचारलं तर त्याची उत्तरं कशी लिहायची संस्कृतमध्ये हे आपण शिकणार आहोत. बघा, आता आधी आपल्याला पुस्तकात जे काही रिकाम्या जागा दिल्यात त्या आपण पाहूयात. रामायणस्य कविः वाल्मिकीः, रामायणाचे कवी वाल्मिकी आहेत. महाभारतस्य कविः व्यासः, महाभारताचे कवी व्यास आहेत. आता या पहिल्या 2 वाक्यांवरून पुढच्या 2 रिकाम्या जागा तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील. कविः कालिदासः असं विचारलं आहे म्हणजे कालिदास हे कवी कोणाचे तर रघुवंशम. मग रघुवंशम तसंच लिहायचं आहे का तर नाही. वरती आपण पाहिलं रामायणम होतं, त्याचं झालं षष्ठी विभक्ती रूप रामायणस्य. महाभारतमचं झालं महाभारतस्य. मग रघुवंशमचं काय होईल रघुवंशस्य. कळतंय का, रघुवंशस्य कविः कालिदासः. उच्चार आणि लिखाण हे व्यवस्थित पाहिजे. पुढे डॅश डॅश कविः जयदेवः, जयदेव कशाचे कवी आहेत गीतगोविंदम. मग गीतगोविंदमचं षष्ठी विभक्ती रूप काय येणार आहे गीतगोविंदस्य, गीतगोविंदस्य. बरोबर आहे, म्हणजे गीतगोविंदस्य कविः जयदेवः. तर तुमच्या लक्षात आलं आहे कसं उत्तरं लिहायची आपण ते.
आता ह्याच्या पुढे 8.1 मधला तिसऱ्या भागामध्ये आपल्याला त्यांनी परत एक तक्ता दिला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सीता, उर्मिला, रमा, पार्वती, रुक्मिणी ह्यांची नावं दिली आहेत. आणि इकडे रामः, लक्ष्मणः, माधवः, शिवः, विठ्ठलः ही नावं दिली आहेत. ह्याचं काय आहे तर सीतेचा पती राम आहे, उर्मिलाचा पती लक्ष्मण, रमाचा पती माधव, पार्वतीचे पती शिव, पती म्हणजे नवरा आणि ह्यांची पत्नी म्हणजे बायको, रुक्मिणीचे पती विठ्ठल आणि विठ्ठलाची पत्नी रुक्मिणी, हा नातेसंबंध दिलेला आहे. आता इथे त्यांनी आपल्याला परत प्रश्न उत्तराच्या स्वरूपात दिलेलं आहे. तक्ता 2चं पण आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात ह्याच्यानंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहूया प्रश्न काय विचारला आहे. कस्य पत्नी सीता. आता बघा इथे आपल्याला कोणाची पत्नी सीता हा प्रश्न विचारला आहे. मग आपल्याला उत्तर माहिती आहे की रामाची, आणि म्हणून आपण उत्तर लिहितो रामस्य पत्नी सीता. रामाची म्हणल्यावर रामस्य. पण आता ज्यावेळेस आपण कोणाचा पती राम असं ज्यावेळेस विचारू त्यावेळेस इथे कोणाचा पती राम म्हणजे इथे स्त्रीलिंगी रूपसाठी वापरताना कस्याहा असं लिहावं लागेल. कस्य नाही लिहावं लागणार, कस्याहा. कस्याहा पती रामः, कस्याहा पतीही रामः. उत्तर काय आलं सीताया पतीही रामः. कसं लिहिलंय पहा व्यवस्थित, विसर्ग दिले सगळीकडे. म्हणजे इथे सीताया पती रामः. आता इथे सीताया हे त्याचं स्त्रीलिंगी रूप झालं, सीताचं सीताया. मग तसं उर्मिलाचं उर्मिलाया. उर्मिला लिहायचं, पुढे त्याचं या दोन विसर्ग लिहायचा, उर्मिलाया, रमाया. आता पार्वतीचं फक्त काय होईल पार्वत्या. पार्वती तसं नाही लिहिता येणार, पार्वत्या. आणि रुक्मिणीचं रुक्मिण्याहा. ठीक आहे. मग आता बघूया आपण. उर्मिलाया पती लक्ष्मणः, रमाया पती माधवः, पार्वत्या पती शिवः, शिवस्य पत्नी पार्वती, रुक्मिण्याया पतिः विठ्ठलः, विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. हे कसं लिहायचं हे दाखवणार आहे मी तुम्हाला, त्याचं निरीक्षण तुम्ही करा. आता आपण 8.1 मधला दुसरा जो तक्ता पाहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी फक्त रिकाम्या जागाच दिल्या होत्या. पण त्याचं आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात परत एकदा वाचन करणार आहोत. बघा हां. आता त्यांनी काय विचारलं आहे. कः रामायणस्य कविः. रामायणाचे कवी कोण. उत्तर रामायणस्य कविः वाल्मीकिः. कः महाभारतस्य कविः. महाभारताचे कवी कोण. महाभारतस्य कविः व्यासः. कः रघुवंशस्य कविः. रघुवंशमचे कवी कोण. रघुवंशस्य कविः कालिदासः. कः गीतगोविंदस्य कविः. गीतगोविंदाचे कवी कोण. गीतगोविंदस्य कवी जयदेवः. आता तसंच आपण सीता रामाची पत्नी आहे आणि राम सीतेचा पती आहे हा जो तक्ता पाहिला त्या तक्त्याचं पण प्रश्न उत्तर स्वरूपात आपण वाचन करूया. कस्य पत्नी सीता. रामस्य पत्नी सीता. कस्याः पतिः रामः. सीतायाः पतिः रामः. कस्याः पतिः लक्ष्मणः. उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. कस्याः पतिः माधवः. रमायाः पतिः माधवः. कस्याः पतिः शिवः.
पार्वत्याः पतिः शिवः. आता पार्वत्या कसं लिहिलंय काळजीपूर्वक पहा. कस्याः पत्नीः विठ्ठलः. रुक्मिण्याः कस्याः पतिः विठ्ठलः. रुक्मिण्याः पतिः विठ्ठलः. कस्य पत्नी उर्मिला. लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. कस्याः पती माधवः. रमायाः पती माधवः. कस्य पत्नी पार्वती. शिवस्य पत्नी पार्वती. कस्य पत्नी रुक्मिणी. विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. ठीक आहे, ह्या पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.